ब्लॉसेस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे पावभाजी। कारण आपण पाहतो की ह्या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या फ्रेश अशा फळभाज्या पाहायला मिळतात। तर आज मी जॉयस डिक्रूज हिच्या रिक्वेस्टवरून अत्यंत सोप्या पद्धतीने आणि टेस्टी अशी पावभाजी बनवणार आहे। तर पाहूया रेसिपी ब्लॉसेस किचनमध्ये। पावभाजीसाठी घेतलेल्या सर्व भाज्या अगोदर स्वच्छ धुवून नंतर त्या कट करून घेतल्यात किंवा त्याचे तुकडे करून घेतले आहेत। ह्या ठिकाणी मी एक गाजर घेतला आहे आणि हे एक बीटरूट आहे। बीटरूट लवकर शिजावं म्हणून त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहे आणि ही दोन मोठी टोमॅटो घेतली आहेत। गाजर, बीटरूट आणि टोमॅटो ह्या तीन भाज्यामुळे आपल्या भाजीला छान रंग येणार आहे आणि ह्यामुळे भाजीमध्ये आपल्याला इतर आर्टिफिशियल कलर किंवा लाल मिरची पावडर वगैरे घालायची गरज नाही। ह्यानंतर इतर भाज्या घेतल्या आहेत, त्यामध्ये फ्लावर 150 ग्रॅम घेतला आहे आणि वाटाणासुद्धा मी 150 ग्रॅम घेतला आहे आणि एक भोपळी मिरची घेतली आहे। फ्रेंच बीसुद्धा साधारण 150 ग्रॅम आहे आणि अशा प्रकारे सर्व भाज्या घेऊन मी त्या कट करून घेतल्या आहेत। 2 मोठी पोटॅटो आणि त्याचे तुकडे करून घ्या। आता आपल्याला ह्या घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। ही जी भोपळी मिरची मी अगदी बारीक चिरून घेतली आहे, ही मी बाजूला काढून घेते कारण आपल्याला कुकरमध्ये ही भोपळी मिरची शिजवायची नाही आहे, तर ती आपण फोडणीवर कांदा जेव्हा शिजवतो त्या फोडणीवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता ह्या सर्व भाज्या कुकरमध्ये घाला। एक टीस्पून मीठ यामध्ये घालते आणि आता भाज्या बुडतील एवढंच, म्हणजे साधारण 2 पेले पाणी यामध्ये घाला। आपण जर जास्त पाणी घातला तर आपल्याला भाज्या व्यवस्थित मॅश करता येणार नाही। ह्यासाठी भाज्या बुडतील एवढंच पाणी घाला। कुकर बंद करते। 3 ते 4 शिट्या घेऊन ह्या भाज्या अगदी सॉफ्ट शिजवून घ्या। हे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ही बारीक चिरून घेतलेली टोमॅटोसुद्धा मी फोडणीवरच शिजवणार आहे। 4 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण हे एकत्र मी क्रश करून घेतलं आहे। आपल्याला जर तिखट जास्त आवडत असेल तर 1-2 मिरच्या वाढवा। रेडीमेड पावभाजी मसाला 3 टेबलस्पून आणि घरचा मसाला 2 टेबलस्पून घेतला आहे। भाजीला लाल कलर येण्यासाठी काही वेळेला आपण काश्मीरी पावडर घालतो, पण मला तशी गरज वाटत नाही कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे भाजीला रेड कलर येण्यासाठी आपण ह्यामध्ये बीटरूट, गाजर आणि टोमॅटो घातली आहेत, ती पुरेशी आहेत। थोडी कोथिंबीर घेतली आहे। आता भाजी बनवायला सुरुवात करूया। तर हे 2 मोठे चमचे कुकिंग ऑइल आणि 2 टेबलस्पून बटर ह्यामध्ये घाला। कुकिंग ऑइल न घालता फक्त बटरमध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकतो। कधीही पावभाजी बनविताना भांडं थोडं मोठंच घ्या कारण आपण भाजीमध्ये जेव्हा पाणी घालतो तेव्हा भाजी वरपर्यंत येते आणि मग ती व्यवस्थित अशी मिक्स करता येत नाही, त्यामुळे भांडं थोडं मोठंच घ्या। हा बारीक चिरलेला कांदा घातला आहे, तो परतवून घ्या। कांदा शिजते तोपर्यंत कुकर थोडा थंड झालेला आहे आणि त्यातील सॉफ्ट झालेल्या भाज्या मॅश करून घ्या। अशा प्रकारे सर्व भाज्या व्यवस्थित मॅश झालेल्या आहेत। आपण पाहू शकता की बीटरूट आणि गाजरमुळे छान लाल कलर आलेला आहे।
कांदा थोडा परतून झालेला आहे. आता ह्यामध्ये क्रश केलेल्या मिरच्या, लसूण आणि आलं घाला आणि परतवून घ्या. आता बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घाला. टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवा. टोमॅटो पूर्णपणे शिजलेली आहेत. आता ह्यामध्ये भोपळी मिरची घाला. भोपळी मिरची सुद्धा छान सॉफ्ट होऊ द्या. आता घरचा मसाला आणि हा पावभाजी मसाला मिक्स करा. मसाला थोडा परतून घ्या, म्हणजे भाजीला कच्च्या मसाल्याचा वास येणार नाही. थोडी कोथिंबीर घालते. ह्या ठिकाणी कुकिंग ऑइल थोडं कमी वाटत असेल तर ते थोडं आपण घालू शकता. आता ह्यामध्ये मॅश केलेल्या भाज्या घाला आणि अशा प्रकारे छान मिक्स करून घ्या. ही पावभाजी आपल्याला खूप जाड किंवा पातळ सुद्धा बनवायची नाही आणि त्याप्रमाणे ह्यामध्ये पाणी घाला. येथे एक टिप देते. कुठल्याही प्रकारच्या करीमध्ये आपल्याला पाणी घालायचं असेल तर तो पाणी थंड न घालता पाणी गरम करून नंतरच घाला. बाकी राहिलेली कोथिंबीर मिक्स करा. सर्व व्यवस्थित आहे की नाही, मीठ किंवा तिखट कमी वाटत असेल तर ते घाला. थोडं मीठ कमी वाटते म्हणून घालते. 1 चमचा बटर सुद्धा ह्यामध्ये घाला. आणि आता झाकण देऊन मीडियम गॅस फ्लेमवर 5 ते 7 मिनिटे शिजवा आणि नंतर गॅस बंद करा. मस्त आणि टेस्टी भाजी रेडी झाली आहे. सर्व करण्यासाठी बोलमध्ये काढा. आता आपण पाव भाजून घेऊया. तव्यावर थोडं बटर पसरवून त्यावर पाव भाजून घ्या किंवा त्या बटरमध्ये आपण थोडा पावभाजी मसाला सुद्धा घालून पाव भाजून घेऊ शकतो. कांदा आणि लिंबूशिवाय पावभाजीची चव अपूर्ण असते. त्यामुळे कांदा आणि लिंबू सर्व करायला अजिबात विसरू नका. बटर आणि कोथिंबीर घालून भाजी गार्निशिंग करा आणि गरमागरम पावभाजी सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि ब्लॉसेस किचनला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. सो टेक केअर.